नांदुर्डी टांगा शर्यत प्रकरणी अखेर 7 जणांवर गुन्हा दाखल। शर्यती दरम्यान मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाच्याही मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा दाखल। पोलिसांच्या कठोर भूमिकेमुळे टांगा बैलगाडा शर्यत भरवणाऱ्यांचे धाबे दणाणले। नाशिक जिल्ह्यातील निफाडच्या नांदुर्डी या गावी हरिभूषा बाबा यात्रेनिमित्ताने टांगा शर्यत भरवण्यात येऊ नये असे आयोजकांना निफाड पोलिसांनी लेखी आदेश बजावलेले असतानाही नांदुर्डीला बेकायदेशीरपणे टांगा शर्यत भरवण्यात आल्या होत्या। या शर्यती दरम्यान रघुनाथ विठ्ठल शिंदे या ज्येष्ठ नागरिकाला भरधाव वेगाने आलेल्या टांग्याने तुडवले होते। यात ते गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता। सदरच्या गंभीर घटनेबाबत निफाड पोलीस ॲक्शन मोडवर आले व बेकायदेशीरपणे टांगा शर्यत भरवणाऱ्या आयोजकांवर भारतीय न्याय संहिता कलम 106/1, 223, 239, 3/5 सह प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 प्रमाणे 11/1 नुसार गुन्हा दाखल केला आहे। तसेच यात्रेदरम्यान मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिक शिंदे यांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याने भारतीय न्याय संहिता कलम 106/1, 223, 239, 3/5 सह घोडा बैल अशी जोडी लावून प्राण्यांना निर्दयतेने क्रूरतेने वागविले म्हणून प्राणी छळ अधिनियम 1960 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आले आहेत। सुभाष बबन खापरे, राहुल भगवान खापरे, संजय कारभारी आहेर, मधुकर त्र्यंबक कुंभारडे, तानाजी मुरलीधर खापरे, किशोर कैलास निकम, सोपान निवृत्ती दरेकर हे यात्रोत्सव कमिटीचे आयोजक होते। या सर्वांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहे। अधिकचा तपास निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन सांगळे, कपालेश्वर ढिकले, धनंजय जाधव हे करीत आहे। दरम्यान निफाड पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईने हौशे 900 टांगा बैलगाडा शर्यती भरवणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे। मुक्या प्राण्यांना हिंसा करणारे हे क्रूर खेळ बंदच व्हावे अशी सर्वसामान्य माणसाची अपेक्षा आहे।